सर आता बघा ना, मला कालपर्यंत तिसरी नोटीस आलेली आहे निवडणूक आयोगाची. मला तेच कळत नाही, ह्याला हे दबाव म्हणायचं की आणखीन काय म्हणायचं. कसली नोटीस? मला नोटीस अशा प्रकारची आली आहे की त्यांनी असं म्हटलंय की मी त्यांच्यावरती आरोप केलेत, त्यांच्या मुलावरती आरोप केलेत, काय आरोप मी त्यांच्यावरती काहीतरी चुकीचा अपप्रचार करतोय. ते माझं म्हणणंच नाही आहे. मी आज सुद्धा आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो. आणि नोटीस कुणी दिली आहे? मला नोटीस निवडणूक आयोगाने दिली. मग निवडणूक आयोगावरती कोणाचा दबाव आहे? किरीट सोमयांचा आहे का? मी त्यांच्या मुलाबद्दल किंवा त्यांच्याबद्दल काय माझं म्हणणंच नाही आहे. मी फार छोटा सैनिक आहे. त्यांचा तुमच्या कुठल्या वक्तव्यावर आक्षेप आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की मी जे म्हटलं त्यांना असं म्हणायचं आहे की त्यांच्या मुलावरती मी जो दबावाचा विषय केला आहे की मी त्यांचा खोटा अपप्रचार करतोय म्हणून. मुलुंडमध्ये अशा प्रकारची चर्चा चालू आहे, हे माझं म्हणणं आहे. हे माझं स्वतःचं वक्तव्य नाही आहे. मुलुंडमध्ये अशा प्रकारची चर्चा सुरू आहे की त्यांच्याच काही लोकांना बसवलं गेलं म्हणजे जे इच्छुक उमेदवार होते असे अनेक लोक आहेत. त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा असंच झालं? त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा असं झाले, अशी चर्चा आहे मुलुंडमध्ये. आणि कसं आहे, खाजगीत काही लोक बोलतात ना, ते मित्रमंडळी असतात. मी तुम्हाला याचं कारण सांगतो. मी गेली आज सांगितलं ना 35 वर्ष ह्या प्रभागामध्ये काम करतोय. मी ह्याच्यापूर्वी प्रतापभाई ठक्कर नगरसेवक झाले भारतीय जनता पार्टीचे. तेव्हा म्हणजे 25 वर्षापासून आम्ही जेव्हा युतीमध्ये होतो. भरल्यानंतर हे सगळं सुरू झालं होतं की तुम्हाला युती पुरस्कृत उमेदवार घोषित केल्यानंतर हे सगळं सुरू झालं? युती पुरस्कृत उमेदवार घोषित केल्यानंतर हा प्रकार सुरू झाला. मला त्यांना तेच सांगायचं आपल्या माध्यमातून की अमिताबेन शाह जेव्हा ह्या निवडणुकीला उभ्या होत्या 2007ला, मी 2005ला शाखा प्रमुख झालो होतो आणि प्रचंड आमच्या सैनिकांनी त्यांच्यासाठी काम केलं, ताकदीने काम केलं, तो प्रभाग निवडून आणला. आणि त्याच्यानंतर जो समोरचे जे विरोधक होते त्यांनी त्या स्लम भागामध्ये खूप त्रास दिला होता, पण ते सुद्धा एक शाखा प्रमुख तिथे उभं राहून ते काम करून घेतलं. त्यावेळेला आत्ता जे आपले सन्माननीय आमदार आहेत त्या मुलुंड विधानसभेचे मिहीर कोटेचाची, तेव्हा त्यांचे ते प्रचार प्रमुख होते. त्यांना ही गोष्ट माहिती आहे. आणि मला तेच सांगायचं आहे, त्यावेळेस दिनेश जाधव गुंड नव्हता, त्यावेळेस दिनेश जाधव चारित्र्यहीन नव्हता का? त्यावेळेस दिनेश जाधव वेगळा असा नव्हता का? तेव्हा सैनिक होतो बाळासाहेबांचं, तेव्हाही आजही. पण त्यांच्यासाठी जेव्हा भारतीय जनता पार्टीसाठी जेव्हा काम करत होतो तेव्हा मी चांगला. आणि आता मी जेव्हा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे किंवा मला माझ्या पक्षाने सपोर्ट केला आहे आणि त्यांचा मुलगा समोर आहे, हा योगायोग असू शकतो. मग त्याच्यासाठी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावरती तुम्ही आरोप करताय आणि माझ्यासाठी पत्रकार परिषद घेताय. तुम्ही मला किरीट सोमयाजींना एवढंच विचारायचं आहे, तुम्ही ज्या ज्या लोकांवरती आरोप केलेत, अजित पवार आपल्या समोर आहेत, अजित पवारांच्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री आहेत, त्यांच्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री आहेत, किंवा शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री आहेत, त्या मंत्र्यांचं खंडन केलं का? बरं, त्यांच्यावरती आरोप केल्यानंतर काय झालं? ते आता कोविडमध्ये खिचडी घोटाळ्याचा प्रकार सांगतायत. आज त्यांच्याबरोबर प्रचाराला फिरतायत.